नमस्कार मित्रो, सर्वांचे या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत। मित्रो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अखिल भारतीय स्तरावरील स्टार्टअप महासंमेलन आयोजित करण्यात येणार आहे आणि हे महासंमेलन आयोजित करण्यास शासन निर्णय निर्गमित करून मान्यता दिलेली आहे। याबद्दलची सविस्तर अशी माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। मित्रो, आपण बघू शकता आज 7 ऑगस्ट 2024 आपल्या राज्यात स्टार्टअपच्या अनुषंगाने अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलन आयोजित करण्यास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे। आता मित्रो, स्टार्टअप्स यांच्या नाविन्यपूर्ण विचारांना व व्यवसाय यांना गुंतवणूकदार आणि मार्गदर्शकांशी जोडण्यासाठी, गुंतवणुकीची संधी उपलब्ध करण्यासाठी, तसेच राज्याच्या स्टार्टअप परिसंस्था आणि गुंतवणूकदार यांच्यातील सहकार्याला चालना देण्यासाठी आपल्या राज्यामध्ये अखिल भारतीय स्तरावरील स्टार्टअप महासंमेलन आयोजन करण्यास या शासन निर्णयाद्वारे शासनाने मान्यता दिलेली आहे। स्टार्टअपच्या अनुषंगाने भारतीय स्तरावरील महासंमेलन याचे उद्दिष्ट राज्याच्या स्टार्टअप परिसंस्था व गुंतवणूकदार यांच्यातील सहकार्याला चालना देणे, स्टार्टअप्सना गुंतवणुकीच्या संधी मिळवण्यास मदत करणे आणि देशभरातील स्टार्टअप्स, गुंतवणूकदार व उद्योगतज्ञांमध्ये अनुभवांची देवाणघेवाण करणे, विविध क्षेत्रातील विविध स्टार्टअप्स यांच्या संमेलनामुळे परस्परपूरक स्टार्टअप विकसित करणे असे आहे। या महासंमेलनाअंतर्गत विविध विषयांवर तज्ज्ञांशी संवाद, निवडक स्टार्टअप्सना त्यांच्या विचार, कल्पना गुंतवणूकदारांसमोर मांडण्याची संधी, स्टार्टअप्स आणि गुंतवणूकदार यांच्यामधील स्वतंत्र बैठका, तज्ज्ञांद्वारे कार्यशाळा, मास्टर क्लासेस, प्रदर्शन स्टॉल्स, स्टार्टअप पुरस्कार इत्यादींचा यामध्ये समावेश असेल। अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलन अंतर्गत येणाऱ्या स्टार्टअप्स आणि गुंतवणूकदारांमधील स्वतंत्र बैठका, तज्ज्ञांद्वारे कार्यशाळा, मास्टर क्लासेस, प्रदर्शन स्टॉल्स, स्टार्टअप पुरस्कार इत्यादी बाबीकरिताचे आवश्यक नियोजन हे आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी हे करतील। अखिल भारतीय स्तरावरील स्टार्टअप महासंमेलन आयोजित करण्याकरिता एकूण ₹5 कोटी एवढा निधी उपलब्ध करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे। तर हा जो निधी आहे तो आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय, नवी मुंबई यांनी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांच्याकडे वर्ग करून याबाबतचा लेखी व स्वतंत्र व अद्ययावत ठेवायचे आहेत। तर असा नवउद्योजकांना एक चांगला नवचेतना देणारा असा हा शासन निर्णय असून नक्कीच अखिल भारतीय स्तरावरील हे स्टार्टअप महासंमेलन अनेक नवनवीन उद्योजकांना, गुंतवणूकदारांना नवचेतना देईल यात शंकाच नाही। मित्रो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त युवा वर्गाशी, उद्योजकांशी आणि गुंतवणूकदारांशी हा व्हिडिओ समाज माध्यमाच्या द्वारे आपण शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये अखिल भारतीय स्तरावरील स्टार्टअप महासंमेलन होणार आहे याबाबतची माहिती मिळेल। मित्रो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।